कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल, आता वाहणार कोणी फुल? मामा आणि वारा म्हणजे कोण? माझी मा आणि बाबा। बर मा बाबा, आता तुम्ही फुल देवाला वाहून जे मागायचे ते मागा। आणि ते ऐकल्यानंतर देव सगळं पूर्ण करेल, हो ना? अगं हो मा। काय करायचं यायचं? मोठ्या माणसांपेक्षा त्या देवावर जास्त विश्वास यायचा। पण भांजी, मला एक कळत नाही, हा, या फुलात एवढं काय खास आहे की तुम्ही एवढ्या रात्री तिकडे गेला होता? अरे मामा, हे देवाचं सगळ्यात आवडतं फुल आहे। हा, आणि तुम्हाला या फुयाजीने सांगितलं ना? तुम्हाला फुया एजन्सी काय प्रॉब्लेम आहे हो? अगं तसं नाही मोना, मी आपलं सहज विचारलं त्याला। मामा, अरे हे फुल वर्षातनं रात्रीच एकदाच फुलतं आणि मी आज ते घरी घेऊन आलो। हो छोटे सरकार, तुम्ही यांचं काहीच ऐकू नका। आता पुढं काय करायचं ते सांगा। उमा, अगं आपण जर हे फुल देवाला वाहिलं तर देव आपल्यावर खुश होईल आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल। पण असं खरंच होतं का? मोना, अगं अमोल म्हणतोय ते बरोबर आहे, ते दैवी फुल असते। आणि असं म्हणतायत की ब्रह्मदेवाचा जन्म सुद्धा या फुलातनच झालाय। वा वा भांजे, मग व्हायचं का आता फुल? हो मामा, मा आणि बाबा, चला वाहा फुल। अरे बाळा, पण लहान मुलं देवाघरची फुलं असतात ना। त्यामुळं आज फुल अमोल वाहणार। आणि अमोल बाळा, तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा देव बाप्पांनी पूर्ण करू दे, हीच आमची इच्छा आहे। ठीक आहे बाबा, आता आपण तिघे मिळून फुलं वाहू। बरं चला या। हातात पकडा। देवा, माझे मा बाबा इतक्या दिवसांनी एकत्र आले आणि प्लीज त्यांना असंच एकत्र ठेव आणि त्यांच्यामध्ये कधीच भांडण होऊ देऊ नको। अर्जा, अरे लय मनापासून इच्छा मागितली बरं का पोरानं। अमोल आहेच निर्मळ, त्यामुळे त्याच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे। हा भांजे, देव तुम्हाला आता अजिबात एकटं सोडत नसतोय बरं का। फक्त रात्री देवाला घेऊन कुठं जाऊ नका म्हणजे झालं। अरे नाही मामा, मी गेलो तरी हा देव येईन ना मग वाचवायला। काय कसं सुचतं रे? इकडे इकडे इकडे। झोपला झोपून घे। उशीर झाला रे आज त्याला झोपायला। आज अमोलने जे केलं ना, ते खतरनाक होतं आप्पे। मी त्याला काय बोललो नाही, आणि या सगळ्या मागे 100% मनी मावशीचा हात आहे। प्रश्नच नाही अर्जुन, हे सगळं त्यांनीच घडवून आणलं। का माहित असताना पण त्या बाईला घरात कशाला ठेवले मग? अर्जुन, त्यामागे कारण आहे। आता कसलं कारण आप्पे? पोराच्या जीवावर बेतलं असतं। अर्जुन, मला हे सगळं कळत आहे, पण मनी मावशीचा मला पुरता बंदोबस्त करायचा। त्यांनी अजूनही सरकारांसोबत नातं तोडलेलं नाहीये अर्जुन। अप्पे, ती बाई अमोलला एवढ्या रात्रीचं घराच्या बाहेर घेऊन गेली होती, पण तुला सरकारांचं पडले? तसं नाही, सरकारांना लवकरात लवकर या बाईच्या तावडीतनं सोडवलं पाहिजे, नाहीतर आयुष्यभर ती बाई त्यांना त्रास देत राहील। पण तुझं हेच पटत नाही अप्पे। तू आहे ना, सरकार सरकार करता करताय ना अमोलची जीवाशी खेळतेस अप्पे। अर्जुन, अरे काही नाही होणार त्याला, माझ्यावर विश्वास ठेव ना तू। आधी पण तू अमोलची जबाबदारी घेतली होतीस,
पण मी तुला आधी पण म्हणलो होतो की मनी मावशी घरात नको आपल्या. अर्जुन, मला तुझी काळजी कळतीये. आपले मला फक्त एवढं म्हणायचंय, त्या सरकारांच्या नादात अमोलचं आयुष्य पणाला लावू नकोस. अर्जुन, माझं ऐक जरा. अमोल आपल्या घरच्या काळजीपोटीच बाहेर पडला होता ना. म्हणजे या सगळ्यात आपली पण कुठेतरी चूक होतीये हे आपल्याला कळायला हवं. तुला काय म्हणायचं मला नक्की सांग नीट. अमोलने तू आणि आर्या जवळ येत आहेत की काय याचं टेन्शन घेतलं होतं, म्हणून तो असं वागला ना. आपण काय वागतो याचा विचार आपणही केला पाहिजे ना अर्जुन. म्हणजे हे जे काही सगळं झालंय त्याला मनी मावशी नाही, मी जबाबदार आहे. अवघड आहे सगळं. अर्जुन, बरं सॉरी माझं चुकलं असेल तर. मलाही मनी मावशींचा राग येतोय अर्जुन, पण आता त्यांना या सगळ्याची भरपाई त्याचाच सकट करावी लागणार. मी वचन देते तुला. अप्पे, मी अजून थांबू शकत नाही. अजून 2 दिवस, फक्त 2 दिवस दे मला. त्या बाईला जन्माची अत्तल घडवते की नाही बघ, फक्त 2 दिवस. ठीक आहे, फक्त 2 दिवस आत. त्यानंतर मी ऐकणार नाही तुझं. हो 2 दिवसानंतर काही झालं तरी ती मनी मावशी या घरात नसेल. हो चाल. बरं चला झोपूया आता, उशीर झाला. आप्पीचं बोलणं कडू असलं तरी सत्य आहे. अमोलला मी आणि आर्या एकत्र दिसलो की असं काहीतरी वाटत राहणारच. आता या सगळ्यावर एकच उपाय राहिलाय. भारी आहे का नाही विनायकराव? अहो लहान लेकराबरोबर आपण पण लहानच झालोय बरं का आता. अहो बापू, या वयाची गरजच आहे ती. असं काय करता बापू? हा? पण कालच्या प्रकारामुळे ना लय भेलो बरं का मी. का हो? अहो नको नको नको, परत त्या प्रकरणाची आठवण कशाला काढताय? झालं ते झालं. तसं नाही, पण तसं मी काय वाईट झालं नाही. ब्रह्मकमळ आलं ना घरात. हा पण विनायकराव, हा. मला जरा भीती वाटली होती बरं का. काय? अहो, रात्र अंधार आणि त्याच्यात तो सापड ना. होय हो, अहो, कुणाला काय सुचत नव्हतं. नाहीतर काय. हा पण बापू, अर्ध्या वय जास्तच बोलला का म्हातारीला त्या. अहो, असं कसं म्हणताय विनायकराव? हा अहो लेकरू हरवले, बापाची काय अवस्था होणार आहे? जरा तनला. हा ते बी आहे, पण तिनं बी लय मनावर घेतलं नाही, ते बरं झालं बघा. हा पण आता मी ना एकदम निर्धास्त झालोय बघा. का हो? आता आप्पी ना अर्जा कसं आनंदाने एकत्र राहतात बघा. हा, आता कसं बोलला तुम्ही विनायकराव? हा? ते फुयाची आहेत का? हा तेच. बाजार इकडं आणि बाजार सोडून ही आडबाजूला इकडं कुठे चालली आहे? हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.